सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आणि तिथल्या ह्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता सगळे अगदी छान नथ बीत घालून, नेकलेस पिकलेस सगळं सगळं काय घालून इथे आलेले आहेत. माहेरी आलेले आहेत. माहेरी आल्याचा जो काय आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे खेळ खेळायचे. अजिबात प्रेरणा घालवता आपण आपला पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला ह्या आजच्या आपल्या ह्या खेळामध्ये आज असणार आहे पुन्हा एकदा उखाण्यांची जुगलबंदी आणि त्यासाठी या सगळ्या साहित्य आहे ते सज्ज झालेले आहेत एकमेकींसमोर. क्या बात आहे. ताई, तुमचं नाव सांगा. सौ श्रद्धा सचिन सोनार. श्रद्धा ताई, तुमचं नाव सांगा. अरुणा नरेंद्र नितूकडे. कोणाकडे? नितूकडे. अच्छा, नीतूकडे. हा. आणि माहेर कुठलं? माहेर नागपूर. आणि सासर? पाचोरा. तुमचं माहेर कुठलं? माहेर पाचोरा आणि सासर पण पाचोरा. क्या बात आहे. आधी पहिल्यांदा कोण उखाणा घेणार? तुम्ही का तुम्ही घेणार? व्हेरी गुड. पहिला उखाणा घेतात ताई. हा. गोबऱ्या गोबऱ्या हरणाचे वाकडे तिकडे पाय. अरे बापरे. गोबऱ्या गोबऱ्या हरणाचे वाकडे तिकडे पाय, आमचे हे अजून येत नाहीत, कुठे खड्ड्यात पडले की काय. खड्ड्यातच पाडले है ना. हा. ह्याच्यावरती खणखणीत उखाणा. हा. अटक मटक चवळी चटक सचिनराव म्हणता हरभऱ्याच्या झाडाला लटक. मला टकता तुम्ही. हा. हो, व्हेरी गुड. ह्याच्यावरती अजून एक चांगला उखाणा. काचेच्या बशीत पेरूंचे घरे, काचेच्या बशीत पेरूंचे घरे, नरेंद्रराव आत्ता दिसतात बरे, पण शेवटपर्यंत नांदवतील तेव्हा खरे. किती वर्ष झाली लग्नाला? 30 वर्ष झाली आहेत. अजून काय नांदवायचंय? ह्याच्यात होऊन जाऊ देत. अर्धा किलो रवा अर्धा किलो खवा, सचिनरावांचं नाव घेते 1000 रुपये ठेवा. तुमचे अहो, तुम्हाला नाव घ्यायचंय, आम्ही कशाला 1000 रुपये देऊ? हरकत नाही. ह्याच्यात अजून खणखणीत. आज घरात माझघर, माझघरात होत्या खारोड्या. हा. आज घरात माझघर, माझघरात होत्या खारोड्या, नरेंद्ररावांच्या बहिणी घालतात दरोड्या. काय सगळा राग आहे त्यांच्यावरती, काय कळत नाही आम्हाला. हा, चला पटकन. हा, व्हेरी गुड. हा. शेगावचे गजानन, अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई, सचिनरावांचं नाव घेते सार्थक साक्षीची आई. हो हो, क्या बात आहे. व्हेरी गुड. खूप छान. जोरदार टाळ्या ह्या जोडीसाठी झाली पाहिजेत. ताई, तुमचं नाव सांगा. कुंदन नरेंद्र पंड्या. 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 हा, पंड्या. अरे बापरे. हा. दर्शना जिग्नेश वसंत. दर्शना ताई, माहेर कुठलं? नांदुरा. आणि सासर? पाचोरा. तुमचं माहेर कुठलं? गुजरात राजकोट. गुजरात राजकोट. आणि सासर? पाचोरा. पाचोरा. व्हेरी गुड. बंड्या ना? बंड्या. पंड्या. पंड्या. हा हा, व्हेरी गुड. आधी तुम्ही उखाणा घेणार की हे उखाणा घेणार? तुम्ही घेतायत? लक्षात येतोपर्यंत घेऊन टाका. हा. शॉपिंगला जाताना कार होती घरची, नरेंद्र माझ्या पर्श्यांनी त्यांची अर्ची. चांगलंय. हा. काल होतं लग्न, लग्नात होता बँडवाला, हा. जिग्नेश रावांचं नाव घेते झुकेगा नाही साला. हो, क्या बात आहे. बघितलं का? ह्याला म्हणतात उखाणा. गाजरला इंग्लिश मध्ये म्हणता कॅरेट. कॅरेट. नरेंद्र आणि माझ्या लव्ह मॅरेज. कॅरेट आणि लव्ह मॅरेज. हा, हरकत आहे. व्हेरी गुड. क्या बात आहे. चांदीच्या ताटात जलेबीचं तुकडं. हो हो. चांदीच्या ताटात जलेबीचं तुकडं, घास भरवते मेल्या थोबाडकर इकडं. हा, होऊन जाऊ दे. हा. चांदीचा हा. ताटात मटणाचे तुकडे, आज भरवती तुला थोबाडकर इकडे. अरे ह्या पण बोलतात थोबाडकर इकडे, तुकडे बोलतात थोबाडकर इकडे. राग ह्यांचा त्यांच्या अहोवर. घर से माती ना माती पडे गुरु गुरु गुरु. हा. मना सासरा पे दारू, मनी सासू करे कुरु कुरु. क्या बात आहे. व्हेरी गुड. हा हा. आणि ह्याच्यावरती एक कुकाळ होऊन जाऊ देत. हा. बागेत फुलला चाफा, उगवल्या जाई जुई, हा. जिग्नेश रावांचं नाव घेते धवल आणि पार्कची आई. हो हो, क्या बात आहे. जोरदार टाळ्या या ताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. साधना महाजन. साधना महाजन. तुमचं नाव सांगा. आशा चौधरी. आशा ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 35 वर्ष. आणि भाऊजी काय करतात? पोलीस ऑफिसर. पोलीस ऑफिसर आहेत. बापरे, मी काही बोललेलो नाही अजूनपर्यंत तरी. माहेर कुठलं? चाळीसगाव. आणि सासर? पाचोरा. वा. आणि तुमचं माहेर कुठलं? पाचोरा. आणि सासर? पाचोरा. व्हेरी गुड. सगळं कसं अगदी गोड गोड एकदम. हा, साजूक तुपातलं एकदम. हा ताई, तो हा पहिला उखाणा तुम्ही घेणार?
ओके व्हेरी गुड, होऊन जाऊ देत. हा वाकडी तिकडे बाबूळ हिरवागार पाला, वाकडी तिकडे बाबूळ हिरवागार पाला, सकाराम गेले म्हणून मी तुकाराम केला. स्वतःच हसतायत खूप. हा हा होऊन जाऊ दे. सकाराम गेला आणि तुकाराम केला त्यांनी. चकमक सही, जगदीश चौधरीचं नाव घेते, मी करते सही. हा हा उखाणा नक्की पूर्ण झालंय. हा व्हेरी गुड. तर द्या पटकन मस्तपैकी. समोराच्या कोणात ठेवले होते गहू, हा. जगदीश रावांचं नाव घेते, बाईला माझा भाऊ. अरे मला काय काय बोलतायत. हा द्या. हा याच्यावरती मला काय काय बोलतायत. नाकातली फुले डगडग आले, हा जगदीश चौधरीची सायकल जोरात चाले. क्या बात आहे. हो हो. हा सोन्याची सुपली मोत्याने गुंफली, जगदीश रावांची राणी आजपासून कामाला जुंपली. ये बात आहे. हो हो. आता शेवटचा उखाणा होऊन जाऊ दे. इंग्रजी भाषात हा भिंतीला म्हणतात वाल, जगदीश ए, चौधरी. थांबा थांबा थांबा. इंग्रजी भाषेत भिंतीला म्हणतात वाल. वाल. मूळ आलेले वाल. अच्छा वॉल वॉल. हा वॉल. आता निघाली चाल, जगदीश चौधरीने ठेवले आकडी बाल. आकडी बाल. हा महादेवाला वाहते बेल, विष्णूला वाहते तुळस, जगदीश रावांचं नाव घेते, आज आहे 16 सख्यांचा दिवस. वा क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि ज्यांनी छान उखाणे घेतलेले आहेत त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. हे घ्या पटकन. व्हेरी गुड. खूप. आता नको आता बस झालं. आणि सगळ्या ताईंचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माहेर. माहेर म्हटल्यानंतर अर्थातच त्या माहेरच्या आठवणींना उजाळा निघत असतो. आणि माहेर म्हटल्यानंतर सगळ्या आपल्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या डोळ्यासमोरून येत असतात. आणि त्यासाठीच माहेरच्या आठवणी हा सेगमेंट, हा भाग आपण इथे करत असतो. आणि ताईंबरोबर माहेरच्या त्यांच्या आठवणींमध्ये जात असतो. आजसुद्धा आपण काही ताईंबरोबर त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहेत. आणि त्यासाठी मी ताईंना इथे बोलवणार आहे. या ताई, तुमचं नाव सांगा. आशा गणेश मोरे, आशाताई. माहेर कुठलं तुमचं? वरणगाव, आणि सासर? पाचोरा. सासर पाचोरे. काय लहानपणीचा किंवा माहेरपणातले किस्से किंवा प्रसंग तुम्हाला सांगावं असं वाटतं? म्हणजे मी टीव्ही जास्त बघायची, त्याच्यामुळे आई बोलली तू जेवण करताना टीव्ही बघत नको. अच्छा. म्हणून मी आईसोबत जेवण नव्हतं केलं. आईने आम्ही जेवण करायला सोबत बसलो. आईचे काका वारले होते, तिथे गेलेले होते पप्पा. मी बाहेर ओट्यावर जेवण केलं आणि म्हणजे तेवढंच आईमध्ये जेवली आणि मी बाहेर. आणि 3 वाजता आईची तब्येत अचानक एवढी खराब झाली की मेंदूची नसच तुटली. आणि तेवढं मी शेवटलंच आईसोबत भिंतीच्या आड जेवले. त्याच्यानंतर मी नाही जेवले मम्मी सोबत. जेव्हा पण जेवायला बसते ना तेव्हा आईची आठवण येते. तेव्हा शेवटला मी जेवले असते आईसोबत. माझा राग मला इतका झाला होता की मी आईसोबत तेव्हा नाही जेवले. आई आता आई नाहीये. किती आणि आई वर्ष झाली आई जाऊन? 20 वर्षाच्या वर झालं आईला वारून. माझ्या लग्नाच्या आधी वारलेलं होते आई. आणि त्यातच मला एक स्थळ आलेलं होतं. आईला काहीच कळत नव्हतं मेंदूची नस तुटल्यामुळे. तरी सुद्धा आई एकच म्हणत होत्या, म्हणजे फक्त मला ओळखलं दवाखान्यामध्ये आईने, ही आली का. आणि ताईन त्यांना सांगत होत्या की ते मुलावाले आले का साडी घेऊन. ताईन ते बोलले हो येणार आहे, एंगेजमेंट पण होणार आहे. मला तो मुलगा पसंत नव्हता. पण मी ताईला असं सांगितलं, जर आई व्यवस्थित होऊन घरी आली तर मी लग्नाला हो म्हणेन असं. पण आई नाही आली. आईला माझ्या लग्नाची खूप हौस होती. ताई, आई जिथे असतील तिथे नक्कीच आता खूप खुश असतील, आनंदी असतील की तुमचा संसार बघून. आईला जसं जवाई हवा होता तसा मिळाला, पण आई नाहीये. बरोबर आहे. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाहीये. मी समजू शकतो. आईला काय सांगायचं? एवढंच सांगेल की मला फक्त पुढच्याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी फक्त तुझ्याच पोटी यायचंय. हीच फॅमिली पाहिजे, हेच भाऊ. भाऊ पण खूप लाड करतात माझे. भाऊ पण चांगले आहे.
वडिलांना पण 10 वर्ष होऊन गेले. तर मी समजू शकतो तुमच्या भावना. कारण माहेर आई बाबांशिवाय माहेर पूर्ण होऊच शकत नाही आणि मग त्यांची आठवण येणं साहजिकच येते. ताई खूप छान तुमच्या या आठवणी तुम्ही काढल्यात आणि जरा भाऊकही झाला. आणि बरोबर आहेत, माहेर म्हटल्यानंतर या गोष्टी होणार, डोळ्यातनं पाणी येणारच. ताई तुम्ही बसू शकता. ताई तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव कल्पना पाटील. आणि माहेर कुठलं तुमचं? माहेर अमळनेरचे, सासर? सासर पाचोरा. काय माहेरच्या आठवणी आहेत? माहेरच्या आठवणी या खूप साऱ्या असतात, परंतु आजच्या दिवशी मी एक छोटासा प्रसंग सांगू इच्छिते. तर मी म्हणजे 94-95 सालाची गोष्ट आहे ही. तर त्यावेळेस मी 4थी किंवा 5वीला असणार आणि मला सहलीला जाणार होतो आम्ही महाबळेश्वरला. आणि अमळनेरला साने गुरुजी विद्या मंदिर या शाळेत आम्हाला बोलवलेलं होतं. तिथं सकाळी 3:45 ते 4च्या दरम्यान हजर व्हायला सांगितलं होतं. मग पालक सोडायला येतात नेहमीप्रमाणे. मग आमची 4 व्हीलर जी होती तिचं नाव राजनंदिनी होतं, पण तेव्हा एवढे फोन वगैरे नव्हते. तर ड्रायव्हर त्यावेळेस वेळेवर आला नाही. 4 व्हीलरचं नाव राजनंदिनी होतं. आणि 4 व्हीलर तो ड्रायव्हर काही आला नाही, कारण तेव्हा फोन वगैरे असे काही नव्हते. मग वाट बघितली, पण आपली उत्सुकता आणि वेळेच्या आधी जाणंही गरजेचं. मग माझ्या आजीने बैलगाडी काढली स्वतः, आणि त्या बैलगाडीवर मला बसून माझी बॅग ठेवून मला शाळेत सोडलं बसजवळ. आणि बसमध्ये सगळे 4 वाजता वाट बघत होते आणि तिकडून समोरून बैलगाडी येत होती. सगळेजण बसमधून एक एक बघत होते की बैलगाडी कशी आली शाळेत. तर मला माझ्या आजीने सहलीसाठी बैलगाडीवर सोडलं होतं. वा, क्या बात आहे. आणि आजी असतेच अशा नातवाचे किंवा नातेचे हट्ट पुरवण्यासाठी. म्हणजे असा कोइन्सिडेंट आजपर्यंत शाळेत घडला नसेल आणि कदाचित तो भविष्यात घडणार देखील नाही. असा अविस्मरणीय क्षण आहे. वा, क्या बात आहे. आणि हा आपण विसरू पण हा शकत माझा नाही. माहेरचा म्हणजे खूप आनंदाचा आणि भावनुक असा क्षण आहे. म्हणून माझा सहलीचा पण किस्सा आणि माहेरची देण आहे ते मी कधीच विसरणार. खूप सुंदर आहे. छान आठवणी सांगितल्या तुम्ही बसू शकता. आणि माहेरच्या ह्या गोड आणि थोड्या भावूक करणाऱ्या आठवणीनंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि सुरू करूया आता संगीत अभिनय नृत्य खुर्ची, ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट पाहत असतात. आणि त्यासाठी सगळ्या ताया इथे सज्ज झालेल्या आहेत. आणि बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. संगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय. गो संगतीनं माझ्या तू येशील काय. आज संगतीला तुझ्या मिळणार ना, यार संगतीला तुझ्या मिळणार ना. तुझ्या फिरतीची राणी मी होणार ना. गो संगतीनं माझ्या तू येशील काय. गो संगतीनं माझ्या तू येशील काय. हा पटकन बसा पटकन. हा व्हेरी गुड. हा लवकर. हा लवकर पुढे आहे इथे आहे. हा इथे लवकर त्या साईडला पुढे. आणि आता 5 खुर्च्यामध्ये आहेत आणि बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. खाऱ्या पाण्याची लाख मोलाची विसावची दर्याची येत्या बाजाराला माझे मासोलीला मी जिली देणार नाही. तू किती तांढव किती सांग मी बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव चिक होणार आहे. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव चिक होणार आहे. पॉपुलेट बोंबील गोली खुशी येऊनशी आयलो ताजी ताजी खायची. मावरत या नाही भेटावची मग कर्णाला भाव करतस. हा पटकन लवकर. व्हेरी गुड. हा लवकर. हा लवकर तिथे आहे. आता एकच खुर्ची मध्ये आहे. फक्त माईक माझी आहे आणि ताया आहेत एवढ्या. हा या काय आहे
आहेत एवढ्या. बघूया कोण पटकवते खुर्ची. बघूया कोण पटकावताय खुर्ची. पण मीच पटकवणार खुर्ची. पण मीच पटकावणार खुर्ची. कारण मीच आहे कारण मीच आहे हुकुमाची राणी. हुकुमाची राणी. पण त्यासाठी पण त्यासाठी म्युझिक आहे प्लीज. वाट लावली तर सगळ्या सनईची सगळी चेपून ठेवली सनई. म्युझिक प्लीज. ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ चल ग राणी गाऊया गाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पायात गार गार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग. हे जवा तुझं न माझं जुळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. जमीन आपली. हा हा खुर्ची गेली त्यांची आणि मला दोष देतात माझ्यामुळे खुर्ची गेली. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांना आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून हे बक्षीस. आणि आता आपण चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग करणार आहोत आणि त्यात अबोला दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज सुद्धा एक ताई आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो कोणाबरोबर आहे ते त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई तुमचं नाव सांगा. रुपाली बालचंद्र अमृतकर. रुपाली ताई कोणाबरोबर अबोला आहे. मामांबरोबर. सख्खा मामा. आणि किती वर्ष अबोला आहे हा. 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाली. आणि 4 वर्षापूर्वी कसं होतं मामा. मामा एकदम प्रिय होते. हा पण मग करोना काळात वडील गेले ना हा तेव्हा मामांनी म्हणजे करोना काळात ठेवायला कोणी येत नव्हतं वडिलांना वगैरे. तर मग मामांचा गैरसमज झाला की मी तुला फोन करतोय बुवा. आणि आईला करत होते फोन. पण मग आई अशी पाठ आलं वगैरे. आई मनस्थिती नव्हती बोलण्याची. मग आई म्हणायची की तू उचल. मी पण काही कारण नसतं राग असल्यामुळे की कोरोना काळात कोणी आलं नाही वगैरे. तर माझा राग असल्यामुळे मामांचा फोन मी घेतला नाही. मामांनी गैरसमज केला की बुवा मी पहिल्यापासून तुमच्याकडे येत होतो जात होतो आणि तू फोन नाही घेतला. पण आता वडील गेल्यावर काय मनस्थिती असेल. करोना काळामध्ये जर वडील वारले होते पण तेव्हा सर्व गाड्या वगैरे चालू झालेल्या होत्या. पण मामाने असा गैरसमज केला की बुवा तू मी फोन केला आणि तू उचलला नाही. त्याच्यामुळे त्या दिवसापासून मामा माझ्या वडिलांच्या उत्तर कार्याला पण आले नाही. आणि त्या दिवसापासून आमच्याकडे येणं जाणं पण नाही. पण मग तुम्ही मामांवरती रागावल्या होतात म्हणून तुम्ही त्यांचा फोन उचलला नाही. नाही रागवली होती म्हणून फोन नाही उचलला. अच्छा. मग खरे तुम्ही त्यांच्यावरती रागवलं ना. मी रागवली कारण की वडील गेले बा. तुमचं म्हणजे खूप केलं माझ्या वडिलांनी. तुम्ही जेव्हा आले आदर सत्कार केला. तुमचं येण्याचं काम होतं 16व्या दिवशी तर तुम्ही नाही आले. तर मग मामांनी गैरसमज केला की बुवा तू माझा फोन नाही उचलला. फोन उचलला नाही कारण की आता काही मनस्थिती असेल कोणी आपल्याकडे आलेलं असेल तर त्या दिवसापासून मामांनी आईशी पण बोलले नाही. न मामी आल्या न मामा आल्या. मग तुम्ही कधी फोन केलात त्यांना. केला होता पण ते फोन नाही उचलत. किंवा हा जो काही गैरसमज आहे किंवा तो दूर करण्याचा प्रयत्न केला. खूप कार्यक्रमात भेटता पण नाही बोलत. माझं या माध्यमातून तुम्ही त्यांना काय सांगाल. त्यांना सांगेल की बुवा मी फोन तुमचा नाही उचलला तर तुम्ही समजून घ्यायला पाहतं की त्यांचे वडील गेले तर मग तुम्ही कशाला नाराज झाले. तर समजून घ्यायचं होतं की बुवा आपलेच मेवणे होते. आपलीच बाची होती. तिने आपल्यासाठी खूप केलं आहे तर विसरायला नको होतं त्यांनी. हरकत नाही. पण आज ह्या तुमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ते नक्की तुमच्याशी बोलायला येतील. तुम्हाला फोन करतील. पण यास तू इथे आलीस तर तुला असंच जाऊ देणार नाहीये. ओटी भरली जाणार आहे तुझी. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताईंची ओटी भरायची. या संसारात रमले मी तरी माहेर आठवते. मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
ताई ही तुळस माझ्याकडून आणि ही तुळस घरासमोर लावायची आठवणीने. हां ताई आज मनातले व्यक्त झालीस, ओटी भरली गेली, कसं वाटते? छान वाटतंय. छान वाटते. ताईंनी जो कार्यक्रम ठेवला त्याच्यात तर आलंच, पण असं वेगळं की या कार्यक्रमानुसार मामांपर्यंत हा संदेश पोचला तर नक्कीच चांगलं होईल. त्यांनी मला फोन करायला पाहिजे एवढीच इच्छा आहे, बाकी नक्की काही नक्की फोन. छानसं स्माईल चेहऱ्यावरती येऊ दे. हां अगदी येऊ दे. हां व्हेरी गुड. या धमाकेदार आजच्या ह्या सोहळ्यानंतर आता वेळ झालेली आहे थांबायची, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा.